तर उरणची ओळख राहिल्या आणि त्याच बरोबरीने पिरावाडी समुद्र किनारा पिरवाडी समुद्र किनारा ही देखील उरणची एक वेगळी ओळख राहिल्या. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू खरं तर वाईट बॉल, एक्स्ट्राचे एक रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. एक कालचे मिठाचे आगार म्हणून देखील उरणला ओळखलं जायचं. आगरी आणि कोली बांधवांचं खरं तर हे तालुका. रामेश्वर मंदिर, घारापुरी बेट, एलिफंटा लेणी असे खरं तर प्राचीन वास्तुकला खरं तर ज्या तालुक्यामध्ये आहेत असा समृद्ध तालुका. नेक्स्ट बॉल वरती चौकार जरूर आलाय. धावसंख्या 5 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. अंबरनाथ टीम त्यांच्या विरोधात टीम उरण चैतन्य पाटील आणि आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अल्टी पलटी खर तर स्विच हिटचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवलंय सीमा पार. फुलटॉस वरती आक्रमण, याही वेळेस फलंदाज चैतन्य पाटीलच्या बॅट मधना हा दुसरा चौकार. टाकी गावचा हा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती आणि त्याच्या सोबत आकाश पाटील टीम विंधणे म्हणून ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू चैतन्य पाटील आणि आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उरण आणि अंबरनाथ अशी लढत आपण पाहतोय. उरण तालुक्याबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर ज्या तालुक्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, घारापुरी हे बेट खरं तर उरण तालुक्यातच आपण पाहतोय. तदनंतर प्राचीन असं रामेश्वर मंदिर, एक कालचे मिठाच्या आग्राचे कोठार म्हणून उरण तालुक्याची ओळख राहिली आहे. द्रोणागिरी किल्ला, करंजा किल्ला, पिरवाडी समुद्र किनारा हे विशेष ओळख उरण तालुक्याची राहिली. आणि सध्याच्या घडीला JNPT पोर्ट कंटेनर बंदरांपैकी एक मोठं बंदर उरण तालुक्यातच आहे. उरण आणि अंबरनाथ अशी लढत आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय, कॅच आणि त्या ठिकाणी झेल पकडलाय. मिडॉनला पहिला धक्का. टीम गावदेवी गावठाण उरणला फलंदाज बाद होईल. चैतन्य पाटील बॅक टू द पॅव्हलियन. चांगली बॅटिंग करत होता चैतन्य. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमालीचे काही स्ट्रोक्स आपण पाहिलेत आणि तदनंतर हा खेळाडू बाद झाला. पुढचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होईल. जासईचा वंडर बॉय साईश म्हात्रे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळेल. सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्वाधिक क्रिकेट सध्याच्या घडीला उरण तालुक्यामध्ये आपण पाहतोय. जासई गावामध्ये देखील बऱ्याचशा रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज पेनच्या ऐतिहासिक नगरीमध्ये, ऐतिहासिक क्रीडांगणावरती खरं तर एका मोठ्या स्पर्धेमध्ये सामील होत असताना आपण पाहतोय. सुपरस्टार साईश म्हात्रे, जासईचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या विरोधात अक्षय देशमुख, कानोरचा हा खरं तर खेळाडू. अक्षयला पाहतोय. हो खोला टाकलाय, जबरदस्त चेंडू, लाकूड तोड गोलंदाजी, दांडी गुल, क्या बात है. जबरदस्त चेंडू, बॅक टू बॅक विकेट्स. हे षटक असं वाटलं की भरपूर महागडं राहील, परंतु काय कमबॅक केलाय. जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि खरं तर ज्या टीमला स्पॉन्सर केलंय आमचे सन्माननीय लीलाधर दादा म्हात्रे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. आमचे मित्र प्रतीक पाटील, शिवशाही मित्र मंडळाचे अध्यक्ष, हे देखील
त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारासोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोस्ट वेलकम प्रतीक. नवीन खेळाडू आलाय मोठी जुईचा अंकेश कामोटकर. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपला पाहायला मिळेल. बऱ्याचशा स्पर्धा खरतर त्यांनी गाजवल्यात आणि ज्याच्या नावावरती ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक शतक देखील आहे. शतक वीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. याच वर्षी पेनचा एक खेळाडू बादल म्हात्रे दादरचा की ज्यांनी JNPTच्या उरण येथे मैदानावरती 25 चेंडूमध्ये शतक साकारलं. आणि असे शतक वीर खेळाडू अर्थातच उरण तालुक्याची आपण ओळख सांगितलं की JNPT पोर्ट कंटेनर जे बंदर आहे त्यासाठी उरणला ओळखलं जातोय. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक सुरू आहे. 9 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आली एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 10ला 2 बॅटिंग करत असताना टीम गावदेवी गावठाण उरण. चला फिल्डर्सला आम्ही विनंती करतो आपण एकत्रित येऊ नका. पंचांना देखील आमची विनंती असेल. बंटी मात्र प्लीज थोडं स्पीडअप करा. आपण संपूर्ण या स्पर्धेची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती असेल. मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील कलवे यांना देखील आपण पाहतोय. सोबत बंटी म्हात्रे जोहे क्वालिफाईड पंच बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव. या दोन्ही पंचांना आपण जरूर पाहतोय. पुढच्या षटकासाठी गोलंदाज कासगावचा सुपरस्टार खेळाडू करण लहाणे मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. पण जेव्हा तालुका हापगड जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या गावाची नावं सांगणं अतिशय महत्वाचं. कोणता खेळाडू कुठल्या गावातून ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतोय. कासगावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण लहाणे. आणि त्याच्या समोर मात्र असेल ऑन स्ट्राईकला अंकिश कामोटकर. अंकिशला जरूर आपण पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. 10 रन्स आल्यात. 2 विकेट्स गमावल्यात गावदेवी गावठाण संघाने. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेत मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली एक सिंगल. योगेश पेनकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला रायगडचा वंडर बॉय आज पेन नगरीमध्ये योगेश पेनकरला आपण जरूर पाहतोय. वैष्णवी 11 कोलाड महाड या टीम मधून खरतर या खेळाडूला आपण पाहणार आहोत. हो नेक्स्ट बॉल स्वीट साऊंड गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय सीमा पार. एका टप्प्यावरती 1 बाउन्स इन टू द डिफेन्स. 4 रन्स. चौकार आला आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 15 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. रात्रीचे 2:29 झालीत आणि खर तर दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक होता पाहत राहिलाय आणि चेंडू मात्र गेलाय गोलीच्या वेगाने. 1 बाउन्स इन टू द डिफेन्स. बॅक टू बॅक. इट्स अ 2 इन अ रो. चौकार. कमालीची फटकेबाजी. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात की ज्याला आम्ही पुस्तकी फटके म्हणतो. सरावाच्या वेळी एखाद्या टीमचा कोच जेव्हा आपल्या खेळाडूला सांगतो की चेंडू तुम्ही 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खेळा गॅप मध्ये आणि परफेक्टली गॅप शोधले या खेळाडूने. आकाश पाटीलच्या बॅट मधला 2 चौकार आपण पाहिलेत. याही वेळेस उडवायचा होता. लॉफ करायचा होता. आक्रमक स्ट्रोक्स खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर राहिला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. 19ला 2. 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
बॅटिंग करत असताना गावदेवी गावठाण चा सुपरस्टार खेळाडू चेंडूला मात्र सरळ पाठवलाय पेन ग्रामीण रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये डिपॉझिट केलंय. हा षटकार आलाय. क्या बात आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग. या खरं तर स्पर्धेमध्ये फार मोठे स्ट्रोक्स आपण षटकार पाहिलेत. खर तर काही चेंडू पॅवलिनच्या वरतून गेलेत, छपरावरती पडलेत आणि हा देखील सर्वाधिक दूर राहणारा षटकार आपण पाहिला. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. स्टँडर्ड डिस्पॅच षटकार जरूर आपण पाहिलाय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये देखील आम्ही ते पाहिलं की चेंडू किती दूरवर जाऊन पडला. धावसंख्या 6 वाढेल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 25 ऑन द बोर्ड. 25ला 2. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज करण लहानेला रिमांड वरती घेतलाय. 2 चौकार 1 सिक्सर या षटकात आपण पाहिलेत. हो स्विच इट. क्या बात आहे. परंतु क्षेत्ररक्षक तिकडे असेल. डीप एक्स्ट्रा कव्हरला अक्षयने पकडलाय झेल आणि फलंदाज आकाश पाटीलचा संपलाय खेळ. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रायगडचा सुपरस्टार जीवित म्हात्रे. रायगड आणि ठाणा अशी जी मॅच आपण पाहिली होती आणि रायगड टीम साठी ज्यांनी सामना जिंकून दिला होता आणि ते व्हिडिओ जर का आपण विचार केला तर मिलियन्स मध्ये व्ह्यूज आलेत. 2.9 केज मिलियन मध्ये क्षमासाबी ती व्हिडिओज 2.9 मिलियन व्ह्यूज. खरं तर एवढ्या प्रेक्षकांनी खरं तर ती व्हिडिओज पाहिल्या आणि साईप्रीत लाईव्ह वरती खरं तर ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट त्या स्पर्धेचं जबरदस्त. जीवित म्हात्रेला आपण पाहतो. रायगड ठाणा ती मॅच आजही सर्वांच्या स्मरणात आहे. जीवितने मारलेले षटकार आणि तदनंतर एकच जल्लोष, टाल्यांचा कडकडाट, डान्स, शिट्ट्यांचा आवाज. 29,48,000 132 व्ह्यूज खरं तर त्या व्हिडिओला आलेल्या आहेत. अनिकेतचा पुढचा चेंडू जरूर आपण पाहतोय. खोलात टाकण्याचा प्रयत्न. अलाउड द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. रन्स येईल एक सिंगल. 26 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. शूरवीर शंभूराजे चषक 2026 हे पर्व. आमचे लाडके आयोजक निशाकर दादा घरत, संजय दादा घरत, लीलाधर दादा म्हात्रे आणि सन्माननीय ऍडव्होकेट जगदीश दादा पाटील यांनी जे स्वप्न पाहिलं एक मोठी स्पर्धा आणि ती स्वप्न मात्र त्यांचं सत्यात उतरत असताना आपण पाहतोय. त्यांनी जी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, कमी कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा खरं तर आयोजित करणं तितकं सोपं नाही आहे आणि भरभरून उदुंड खरं तर प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभलाय. खरं तर सायप्रीत लाईव्ह वरती बरेचसे कमेंट जे आले होते त्यामध्ये देखील आम्ही वाचलंय की खूप चांगली स्पर्धा. हो जीवित म्हात्रे गॅप मध्ये चेंडूला केलाय 1 बाउन्स. चेंडू या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु चेंडू मात्र निघाला डीप मिड विकेटला. सीमा पार. 400च्या स्ट्राईक रेटने जीवितच्या बॅट मधनं आलाय हा चौकार. स्पर्धेबद्दल खरं तर आपण चर्चा करत होतो. या स्पर्धेची खरं तर वेगळी ओळख राहिल्या. अर्थातच या स्पर्धेचे जे टायटल नाव आहे शूरवीर शंभूराजे चषक, मान्यवरांनी आवर्जून आयोजकांचं कौतुक केलं आणि त्याहीपेक्षा ग्रामीण गटातील संघांना त्यांनी स्थान दिलंय. सुदर्शन आपल्या विभागातील ज्या संघांना त्यांनी प्रवेश दिलाय त्याबद्दल देखील सर्व संघनायकांनी आयोजकांचं विशेष कौतुक केलंय. खरं तर छत्रपती
शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेचं नाव शूरवीर शंभूराजे चषक आहे. नेक्स्ट बॉल जीवित साठी पुलचा फटका जरूर आपण पाहिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होता. सर सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. धावसंख्या 2 पुढे जाईल. 32 ऑन दी बोर्ड. 32ला 3. 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अर्थातच 2 षटक आणि 4 चेंडू संपलेत. येणारे 1 षटक आणि या षटकातील 2 बॉल. अर्थातच 8 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी असेल. बोरिया 11 बोरगाव टीमचा खेळ देखील अप्रतिम राहिलाय. दीव संघाचा खेळ अप्रतिम राहिलाय. खरोशी टीम ने देखील खूप चांगलं प्रदर्शन केलंय या स्पर्धेत. त्यांचं देखील आपण कौतुक करू. बापेश्वर उर्नोली असेल, पाटणेश्वर संघ या संघांचं देखील प्रदर्शन अफलातून राहिलंय या स्पर्धेमध्ये. पुढच्या चेंडूवरती रन्स आले. 1 सिंगल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 33 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पाटा विकेट वरती जरूर आपण पाहतोय गोलंदाजांची कसरत असताना खर तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तालुका हाफ गट सध्याच्या घडीला आपण पाहतोय सुरू आहे. अंतिम चेंडू निर्धाव राहिलाय. धावसंख्या 33 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 3 षटक संपले. 33 रन्स आणि 3 विकेट. स्कोर कार्ड वरती 3चा आकडा आपण पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. सर्वांना विनंती असेल या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. आमचे मित्र चंदूदादा वाघमारे आणि त्यांची संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम ने घेतलेली मेहनत खर तर अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लिअरिटीचं दुसरं नाव सायप्रीत लाईव्ह. अंतिम षटकाचा खेळ जरूर बाकी असेल. अंतिम षटकासाठी गोलंदाज असेल तासगावचा खेळाडू राज भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. पेन नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करत असताना राज भोईरला जरूर आपण पाहतोय. 33 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. या षटकात 16-17 रन्स आल्या तर 50 कंप्लीट होतील आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या जीवित म्हात्रे आणि अनिकेत अंकेश कामोटकर क्षमा असावी. अंकेश आणि जीवित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. हो जीवितचा फटका गॅप मध्ये 1 बाउन्स. चेंडू मात्र निघालाय काऊ कॉर्नरला बीट करत सीमा पार. हा चौकार आलाय. जीवित म्हात्रे सुपरस्टार खेळाडू आहे. आज ही तीच दहशत, तोच दबदबा आणि तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्या टीम साठी गावदेवी गावठाण. खर तर हा संघ मात्र आपण तालुका हाफ गटामध्ये पाहतोय. नक्कत बडा नप्पत बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. जीवित म्हात्रे काय इनिंग साकारतोय आपल्या टीम साठी. जीवितच्या बॅट मधला 2 चौकार जरूर आपण पाहिलेत. नेक्स्ट बॉल. हो फुलटॉस आहे. उंच उडालाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि हा झेल मात्र पकडलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. उंची अधिक घेतली, अंतर मात्र कापू शकला नाहीये चेंडू. जीवितची विकेट जात असताना खरं तर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जीवित मात्र बाद झाला आणि तदनंतर पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण मडवी. करणला मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चिर्ले गावचा सुपुत्र आहे करण मडवी आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एक करण मडवी आहे आणि गावदेवी गावठाण याच टीम मधून खेळणारा खेळाडू. अर्थातच तो लेफ्ट हँडेड आहे. राईट हँड बॅट्समन करण मडवी.
षटकातील हा तिसरा चेंडू असेल. समोरला चेंडू जरूर होता. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 37ला 4 अशी धावसंख्या. गावदेवी गावठाण उरण संघाची धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. पुढचा चेंडू असेल. गोलंदाज राज भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. समोरला खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये या मिड ऑफला चेंडू मात्र फील्ड केला जाईल. रन्स येईल एक सिंगल. धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड. 38 रन्स आपण पाहतोय. निर्णायक 2 चेंडू बाकी असतील. पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूंवरती काय घडेल काय बिघडेल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. टार्गेट सेट करणारे 2 चेंडू महत्वाचे 2 चेंडू असतील. हो, मिनी हेलिकॉप्टर चेंडूला उडवलाय. MSD स्टाईल मध्ये चेंडू मात्र चाललाय सीमा पार. अंकेश कामोटकरचा क्लास. मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर लुक देत असताना हा षटकार आलाय. फंटास्टिक स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट मध्ये सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. फार दूरवरती चेंडू जाऊन थांबलाय. सुपर टायमिंग करत असताना अंकेश कामोटकरला आपण पाहतोय. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला चेंडू होता. खोदून काढलाय. लास्ट बॉल वरती धावबाची विकेट. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एक्झॅक्टली 44 रन्स आणि 4 विकेट. याआधी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33ला 3. परंतु लास्ट बॉल वरती जी विकेट गेली अर्थातच 5 विकेट्स. 44 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 45 करायच्या आहेत. विजयासाठी 45 धाव संख्येची आवश्यकता असेल. टीम अंबरनाथ संघाला. जशीत प्राप्ती 11 जिते अंबरनाथ सन्माननीय लीलाधर दादा म्हात्रे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर धावांच्या पाठलाग करण्यासाठी उतरेल. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. विजेत्या संघ मालकाला सोन्याची अंगठी आणि मालिका वीर राहणाऱ्या खेळाडूसाठी इलेक्ट्रिक स्कूटी हे पारितोषिक आपण या ठिकाणी जरूर देणार आहोत. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 44 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 45 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल. आदरणीय तात्या मालुसुरे साहेबांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. वैष्णवी 11 कोलाड महाड संघाचे पुरस्कर्ते आहेत. आदरणीय तात्या मालसुरे साहेबांना आमची विनंती असेल आपण
मुख्य अतिथी मंचकावरती यावं. मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच बंटी म्हात्रे आणि सुदर्शन म्हात्रे काही महत्वाच्या विषयांवरती चर्चा करत असताना आपण त्यांना पाहतोय. थोडं कॅमेरा फोकस करा त्यांच्याकडे, कारण की पुढच्याच महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यात आपण गावदेवी दीव आयोजित रजनी क्रिकेटची स्पर्धा कोटला मैदान दीव फाट्यालगतचं छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या क्रीडांगणावरती ही स्पर्धा संपन्न होणार आहे. आणि त्या स्पर्धेची संपूर्ण जिम्मेदारी जबाबदारी मग संघांना आमंत्रण असेल, पंच समालोचक गुणलेखक लाईव्ह सिस्टीम अशी मोठी जिम्मेदारी ज्यांच्यावरती आहे असे आमचे परम मित्र सुदर्शन म्हात्रे दीव आणि त्यांच्या सोबत बंटी म्हात्रे यांना देखील आपण जरूर पाहतोय. आदरणीय तात्या मालसुरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण जरूर पाहतोय. 45 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 4 षटक 24 चेंडू आणि 45 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. जबरदस्त लढत होईल, त्यात तील मात्र शंका नाही आहे. एका बाजूला गावदेवी गावठाण उरण आणि त्यांच्या विरोधात जशीत प्राप्ती 11 जीते अंबरनाथ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामवीर फलंदाज करण धुले आणि त्याच्या सोबत राज लहाने, तर स्ट्राईक गोलंदाज शुभम डाकी बोरखारचा गोलंदाज शुभम डाकी. पहिल्या षटकासाठी शुभमला जरूर आपण पाहतोय, परंतु एक मोठं आव्हान असेल. सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये असणारा खेळाडू करण धुले ऑन स्ट्राईक वरती, तर त्याच्या सोबत नॉन स्ट्राईकला राज लहाने एक्सप्लोजिव्ह बॅट्समन सलामवीर. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टार्गेट आहे 45चा. पहिला चेंडू आपण पाहिला, ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहणारा चेंडू, व्हाईटचा इशारा या ठिकाणी जरूर पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिरिक्त धावसंख्येने खर तर या डावाला सुरुवात झाली. राईट आर्म राऊंड विकेटनी फेकलेला चेंडू, कॅचची संभावना ऑफ स्टिक वरती जीवित म्हात्रेने पकडलाय झेल. करण धुलेचा संपलाय खेळ. इट्स अ बिग विकेट डाऊन. धक्का पहिला. धावांचा पाठलाग करत असताना अंबरनाथ संघाला खेळाडू क्रमांक 1 करण बाद झालाय आणि तदनंतर वन डाऊन साठी तिसऱ्या क्रमांकावरती कुलगावचा हा खेळाडू तेजस ठाकरे मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅट्समन, पण लेफ्टी खेळाडू आउट झाला आणि डगआउट मधून लेफ्टी बॅट्समनला पाठवलाय. ही स्ट्रॅटर्जी राहिल्या. व्यावसायिक खेळाडू आणि व्यावसायिक खेळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी आपण पाहतो. 2 ते 3 लेफ्ट हँडेड बॅट्समन खर तर त्या टीम मध्ये आपण पाहतोय. प्रॉपर गोलंदाज, सलामवीर फलंदाज खर तर या संघांमध्ये आपण नेहमीच पाहतोय. तेजस ठाकरेला आता मात्र संयमी खेळ दाखवावा लागेल. नेक्स्ट बॉल लेग कट करण्याचा प्रयत्न, थोडासा स्विंग झालाय. मध्यरात्रीमध्ये गोलंदाजांना मदत मिळते या विकेटवरती. 22 यार्डची खेळपट्टी भरपूर रोल केलेली आहे, परंतु ड्यू फॅक्टर हलकासा दव जो पडलाय त्याच्यामुळे खरतर चेंडू थोडा स्विंग होतोय आणि या विकेटवरती तुम्हाला स्विंग मिळेल. आउट स्विंग, इन स्विंग जरूर मिळेल. नेक्स्ट बॉल फटका फसलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक असेल सोप्पा झेल. आल्या पावली माघारी परतावा लागेल. तेजस ठाकरे बाद होतो. करण मडवीने पकडलाय झेल. या ठिकाणी पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के
धावांचा पाठलाग करत असताना अंबरनाथ संघाला दोन्ही सुपरस्टार खेळाडू लवकर बाद झालेत. आता डावाला सावरावं लागेल. राज लहाणे आणि तदनंतर चौथ्या क्रमांकावरती दशरथ चव्हाण कुलगावचा खेळाडू. ग्रामीण टेनिस क्रिकेट ह्याच गावातून खेळत असताना आता मात्र तालुका हब गटातून या खेळाडूची निवड. आणि या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करावा लागेल अंबरनाथ संघाला. 21 चेंडूमध्ये रन्स करायच्या 44. 21 बॉल 44चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभी नाही तो कभी नाही. मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या खेळाचा दर्जा देखील वाढवावा लागेल. मोठा खेळ करावा लागेल. क्वालिटी क्रिकेट, चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील. षटकातील पुढचा चेंडू क्लास चांगला चेंडू होता पण तो दिशा दिलाय. पॉइंटला बीट करत चेंडू मात्र निघालाय डीप पॉइंटला स्वीपर मध्ये. चौकार. कमालीचं टायमिंग वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईल मध्ये, त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये हा चौकार पाहायला मिळाला. खर तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतोय ड्राईव्ह पाहायची असेल तर गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर. हेलिकॉप्टर शॉट जर का पाहायचा असेल तर महेंद्रसिंग धोनी. पूलचा फटका पाहायचा असेल तर रोहित शर्मा. आणि खर तर अफिश ड्राईव्ह पॉइंटच्या वरतून वीरेंद्र सेहवाग यांची खर तर हे स्ट्रोक्स स्ट्रेट हिट साठी गॉड ऑफ क्रिकेट. आणि ड्राईव्ह विराट कोहली त्यांची देखील भरपूर फेमस आणि आवडीचा तो स्ट्रोक आहे. मॅच कडे बोलतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 ऑन दी बोर्ड. 6 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आमचा संपूर्ण समालोचन कक्ष सध्याच्या घडीला आपण पाहत आहे. हो नेक्स्ट बॉल स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला बाणाप्रमाणे सरळ चेंडू मात्र आलाय आमच्या मुख्य अतिथी मंचकाच्या दिशेने. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स आपण पाहतोय 10 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये 2 चौकार आले, एक वाईड एक सिंगल, 2 विकेट्स आणि एक डॉट बॉल जरूर आपण पाहिला. कमालीचं क्रिकेट 5 रात्रीमध्ये जरूर आपण पाहिलं. बघता बघता खरं तर आजची शेवटची रात्र जरूर आपण पाहतोय. आज तालुका हब गटातील 8 संघ आपण पाहिलेत. कलंबोली असेल, पेन असेल, अंबरनाथ असेल, महाड असेल, पनवेल, मावल पुणे, विसुंबे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गावडीबी गावठाण हा संघ मात्र लढतोय. सुपर क्रिकेट जबरदस्त सामने या मैदानावरती जरूर आपण पाहिलेत. ए गटातून जर का आपण विचार केला तर पनवेल तालुक्यातील आंबिवली, गावदेवी आंबिवली हा संघ देखील सुपर 6 मध्ये दाखल झालाय. पुढच्या षटकासाठी गोलंदाज साईश म्हात्रे, जासई उरणचा खेळाडू. बॉलिंग ट्रॅक वरती जरूर आपला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल वरती कॅच त्या ठिकाणी जरूर पकडला जाईल. लोकनेते, गोरगरिबांचे कैवारी दिबा पाटील साहेबांचं खरं तर गाव जासई आणि ह्याच गावातील हा खेळाडू जरूर आपण पाहतोय साईश म्हात्रे. सुंदर झेल पकडला. आणखीन एक विकेट गमावला अंबरनाथ संघाने. थोडस टेन्शन जरूर वाढलं असेल आमच्या आयोजकांचं देखील. लीलाधर दादा म्हात्रे यांचा संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होईल विवेक गायकवाड. बदलापूर या परिसरातील हा खेळाडू. जोवेली
या गावातील हा खेळाडू जरूर आपण पाहतोय. बदलापूर परिसर सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस लेफ्ट केलाय, सोडून दिलाय, परंतु पंचांकडून कोणत्या प्रकारचा निर्णय येत नाहीये. डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल वरती चौकार जरूर आलाय. चौकार जरूर आपण पाहतोय. पण मागच्या चेंडूवरती DRS का वापरला नाही बॅटिंग करणाऱ्या टीमने? तुमच्याकडे एक DRS आहे, त्याचा वापर तुम्ही व्हाईट बॉल, बीमर, रनआउट साठी करू शकता. मागच्या चेंडूवरती बराच वेल गेला विकेटवरती. खर तर त्यामुळेच खर तर कॉम्बॉक्स मध्ये जी चर्चा सुरू होती, DRS जो आहे त्याचा वापर तुम्हाला योग्य वेळी करावा लागेल. कदाचित विवेकने विचार केला असेल की अद्यापही भरपूर चेंडू आहेत, सो योग्य वेळी DRS चा वापर आपण करू. टॅपिंग स्ट्रोक, कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आले एक सिंगल. MS धोनी यांची आठवण होते जेव्हा जेव्हा DRS वापरला जातो. मोस्ट ऑफ अनेक वेळा सक्सेसफुल त्यांचे DRS राहिलेत, खास करून लेग बिफोर ऑफ द विकेट LBW साठी त्यांनी वापरलेले DRS. ओ स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, खराब माइंडसेट आहे, ही दुधारी तलवार आहे. चेंडू बॅटला लागला तर ठीक आहे, नाहीतर डॉट बॉल देखील बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच इट चा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी राहिला नाहीये. नगरपालिका कडून गोलंदाजी करत असताना साईश म्हात्रे चा चेंडू वाईट यॉर्करला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळून काढलाय. 2 रन्स या चेंडूवरती जरूर पाहायला मिळतील. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 17 रन्स. येणारे चेंडू बाकी असतील 12. अर्थातच 2 षटकांचा खेळ बाकी आणि 28 करायचे आहेत. प्रतिषटक 14च्या सरासरीने हा रिक्वायर्ड रन रेट असेल. 2 षटकांमध्ये 17 आल्यात, 2 षटकांमध्ये 28 येतील का? स्लॉग ओव्हर मध्ये ह्या रन्स कंप्लीट होतील का? पुढच्या षटकासाठी गोलंदाज धाकटी जुई उरणचा रोहित घरात बॉलिंग ट्रॅक वरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अजूनही ती चर्चा सुरू आहे. आमचे सुदर्शन म्हात्रे, बंटी म्हात्रे आयोजनाविषयी चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गावदेवी दीव आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण गटातील सर्व संघांना प्रवेश त्या ठिकाणी जरूर मिळेल आणि प्रवेश कंप्लीट झालेत. फक्त ए पूल मध्ये तर काही संघ बाकी असतील, सो आवर्जून तुम्ही संपर्क करा सुदर्शन म्हात्रे यांच्याकडे. हो, फटका फसलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सोप्पा झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. विवेकला माघारी जावं लागेल. चांगला झेल पकडला त्या ठिकाणी आकाश पाटील, विंदनेचा खेळाडू. सोप्पा झेल होता, अगदी जमिनीला एक घुटना टेकला आणि तो वेल घेतला आकाशने. सोप्पा झेल त्या ठिकाणी होता. आणखीन एक विकेट गमावलाय. 11 चेंडू 28 समीकरण. एखादी मॅजिक इनिंग साकारावी लागेल. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट टीम असेल वैष्णवी 11 कोलाड महाड. 3 षटकांचा हा सामना असेल. महाड संघाला देखील आमची विनंती असेल, आपण देखील रेडी राहायचं आहे. सुपर 6 मध्ये खर तर कोणता संघ दाखल होईल तालुका हाफ गटातून हे निश्चित करणारा तो सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनर टीम त्यांच्या विरोधात वैष्णवी 11 कोलाड महाड
अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 11 चेंडू 28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 11 चेंडू 28 समीकरण पाहायला मिळेल. षटकातील दुसरा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर हा पंप जाम केलाय. पूलचा फटका, वंडरफुल, डिलायफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार आलाय. हाफ ट्रॅकर चेंडू तुम्ही देऊ शकत नाही आहात. फलंदाज अक्षय देशमुख कानोर चा हा खेळाडू अक्षयच्या बॅट मधला षटकार आलाय. इक्वेशन बदललाय. 10 मध्ये 22 करायच्या सामना जवळ आलाय. 10 चेंडू 22 समीकरण. खोलात टाकला, अलॉन द कार्पेट, स्टेट हिट. अतिथी मंचकाच्या समोर अगदी चेंडूला फील केलं जाईल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीन असते, सिंगल रन जरूर मिळेल. 9 चेंडू 21 समीकरण. या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका, एखादा षटकार, एखादा चौकार, आणि जर का एखादी विकेट आली तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी गावठाण उरण. काय घडेल या मॅच मध्ये? हो, मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज पॉइंटला कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. एनएडी आणि खर तर जबरदस्त झेल पकडलाय. आणखीन एक विकेट गमावलाय. अंबरनाथ संघाचा आणखीन एक खेळाडू बाद होईल. फलंदाज राज लहाने. या खेळाडूला मात्र माघारी परतवा लागेल. 8 मध्ये आता रन्स करायचे आहेत विजयासाठी. 21. 8 चेंडू 21 समीकरण. सामना अतिशय महत्वाचा आहे. लीलाधर दादा सामना पाहतायत. महत्वाची लढत आहे, त्यांना ठाऊक आहे. खर तर भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आमच्या लाडक्या आयोजकांनी घेतले आणि खास करून त्यांचे सर्व शिलेदार, त्यांचे साथीदार, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आठ चेंडू आणि 21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 21 करायच्या आहेत. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, पायावरती चेंडू जरूर आदळलाय. मिसिंग ऑफ स्टंप. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय. 25 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 7 मध्ये करायच्यात आता 20. हो, पुन्हा एकदा हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पंच दर्शवतात की बाउन्स जास्त होता. षटक संपलाय. तिसरं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 25. लास्ट बॉल वरती आलेली लेग बाईकची एक 26. 26 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू रन्स करायच्यात 19. 6 मध्ये 19 तुम्हाला 3 षटकार मारावे लागतील. खर तर हे इक्वेशन आता ठेवावं लागेल. चला, थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आमची विनंती असेल, मॅच ऑन करायची आहे. 6 चेंडू 19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज शुभम पाटील
चिरले गावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 6 मध्ये 19 वाचवायच्यात त्याला आणि 6 मध्ये 19 करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आहेत अक्षय देशमुख आणि राज भोईर. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल अक्षय देशमुख. हा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती असेल. येणारे चेंडू बाकी असतील 6 रन्स करायच्यात 19. 6 बॉल 19 समीकरण 3 षटकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळतील का? हो, पहिला फुल टॉस होता, मिस केलाय. वेगाने चेंडू फेकला होता. वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजाला आपण पाहिलंय बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. हे अपेक्षित नव्हतं कदाचित फलंदाजाला. फलंदाज एखादा शॉर्ट पिच यॉर्करच्या खर तर वाट पाहत होता, परंतु फुलटॉस आला. 5 चेंडू 19 च समीकरण. नेक्स्ट बॉल खोदून काढलाय, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड कडे चेंडू मात्र फेकलाय आणि त्यानंतर 2 रन्स आल्यात. या 2 धावेने समीकरण जरूर बदलेल. 4 चेंडू आणि 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 4-17चं समीकरण. अद्याप तुम्हाला षटकारांची आवश्यकता असेल. हो, समोरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल, जीवित म्हात्रेने पकडलाय चेर. या ठिकाणी आता मात्र 3 चेंडू आणि 17 करायचे आहेत. 3 षटकार, 3 सिक्सरची आवश्यकता असेल. अर्थातच जीवित म्हात्रे या खेळाडूने केलेला कारनामा, पराक्रम, रेकॉर्ड, तशा प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. इंग्लंड अगेन्स्ट वेस्ट इंडिज. कार्लोस ब्रॅथवेट, रिमेंबर द नेम. कार्लोस ब्रॅथवेटने मारलेले ते 4 षटकार. T20 वर्ल्ड कप मध्ये महत्वाची लढत. आता 3 मध्ये 17 करायच्या आहेत. काय घडेल या मॅच मध्ये? 3 षटकार येतील का? ज्या खेळाडूने मारलेत त्या खेळाडूच्या संघाच्या विरोधात एखादा खेळाडू 3 षटकार ठोकेल का? ऑन स्ट्राईक वरती खेळाडू असेल. करण लहानेला जरूर आपण पाहतोय सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 पुढे जाईल. आता मात्र औपचारिकता बॅलन्स असेल. सिंगल डबलने काही होणार नाहीये, ठाऊक आहे अंबरनाथ संघाला. षटकातील हा पुढचा चेंडू असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 30 ऑन द बोर्ड. 2 मध्ये 15. हो, चांगला चेंडू राहिलाय. जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. आता मात्र औपचारिकता बॅलन्स असेल. लास्ट बॉल. औपचारिकता बॅलन्स आहे या मॅच मध्ये. 1 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. हो, चांगला चेंडू राहिला. आणखीन 1 डॉट बॉल. सामना मात्र जिंकलाय गावदेवी गावठाण उरण संघाने. ही लढत जिंकलाय. 3ऱ्या फेरीमध्ये